नमस्कार. आज आपण एका जबरदस्त नोकरीच्या संधीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे चलन नोट प्रेस अर्थात CNP नाशिक इथली भरती. जर एक चांगली सरकारी नोकरी मिळवण्याचं ध्येय असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. हो, अगदी बरोबर. आकडा आहे तब्बल 534 जागांचा. यावरूनच लक्षात येतं की ही काही साधीसुधी भरती नाही, ही एक खूप मोठी संधी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. त्यामुळे अनेकांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरू शकते. चला तर मग या भरतीची संपूर्ण माहिती आपण या 5 मुख्य भागांमध्ये समजून घेऊया. आधी भरतीचं स्वरूप काय आहे ते बघू, मग कोणती पदं उपलब्ध आहेत, त्यासाठी पात्रता काय लागेल, पगार किती असेल आणि अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. चलन नोट प्रेस नाशिक ही एक अतिशय महत्त्वाची सरकारी संस्था आहे. त्यामुळे इथली नोकरी म्हणजे केवळ आर्थिक स्थिरता नाही, तर एक प्रकारची प्रतिष्ठाही आहे. आणि म्हणूनच 534 जागांची ही भरती अनेक उमेदवारांसाठी सरकारी क्षेत्रात करिअर सुरू करण्याची एक मोठी संधी आहे. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. नक्की कोणती पदं आहेत आणि किती जागा आहेत. ह्या भरतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यात अगदी ऑफिसर लेव्हलपासून ते टेक्निशियनपर्यंत वेगवेगळ्या स्तरांवरच्या पदांचा समावेश आहे. ह्या भरतीमध्ये मुख्यत्वे सुपरवायझर, ऑफिसर, असिस्टंट आणि ज्युनियर टेक्निशियन अशी पदं आहेत. चला, प्रत्येक गटातील पदांची संख्या जरा सविस्तरपणे बघूया. आपण सुरुवात सुपरवायझर आणि इतर वरिष्ठ पदांपासून करूया. इथे बघा, सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतायत त्या सुपरवायझर पदाच्या जागा. वेगवेगळ्या टेक्निकल विभागांमध्ये मिळून तब्बल 93 जागा आहेत. त्याखालोखाल ज्युनियर ऑफिस असिस्टंटच्या 22 जागा आहेत आणि इतरही काही पदं आहेत. आणि ही स्लाईड तर या भरतीचा म्हणायला हरकत नाही कणा आहे. ज्युनियर टेक्निशियन पदांसाठी सर्वाधिक जागा आहेत. विशेषतः प्रिंटिंग विभागात 108 आणि कंट्रोल विभागात तर तब्बल 227 जागा आहेत. ज्यांनी तांत्रिक शिक्षण घेतलंय त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे. चला पुढच्या टप्प्याकडे जाऊया. जागा तर कळल्या, पण या पदांसाठी अर्ज करण्यास कोण पात्र आहे? इथे आपण शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या दोन्ही गोष्टी जरा नीट समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक पदासाठी पात्रता वेगवेगळी आहे. सुपरवायझर पदासाठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री हवी आहे आणि वयोमर्यादा आहे 18 ते 30 वर्ष. ज्युनियर ऑफिस असिस्टंटसाठी कोणतीही पदवी चालेल, पण टायपिंग येणं आवश्यक आहे आणि वयोमर्यादा आहे 18 ते 28 वर्ष. आणि ज्युनियर टेक्निशियनसाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष आहे. ही तारीख खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. वयोमर्यादा 19 मे 2026 या तारखेनुसार मोजली जाणार आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपलं वय या निकषात बसतं की नाही हे एकदा तपासून घ्या. आता येऊया त्या भागाकडे ज्याची सगळेच जण वाट पाहत असतात, म्हणजे पगार. चला बघूया की ह्या पदांसाठी वेतनश्रेणी काय आहे आणि अर्ज करण्यासाठी शुल्क किती लागेल. इथे पगारात बरीच विविधता दिसतेय. म्हणजे ज्युनियर टेक्निशियन पदासाठी सुरुवातीचा पगार 18,780 रुपये प्रति महिना आहे, तर सुपरवायझर आणि ऑफिसर स्तरावरील पदांसाठी तो तब्बल 1,03,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ही निश्चितच एक आकर्षक वेतनश्रेणी आहे, नाही का? आता अर्ज शुल्कावर एक नजर टाकूया. खुल्या EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 1,000 रुपये आहे, तर दुसरीकडे SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फक्त 200 रुपये शुल्क आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. जर पात्रता जुळत असेल आणि अर्ज करण्याची इच्छा असेल तर ही माहिती काळजीपूर्वक ऐका. ह्या तारखा कुठेतरी नोंदवून ठेवा. अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल 2026 रोजी सुरू होईल आणि 19 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. माझी एकच सूचना आहे, शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका, वेळेत अर्ज करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. कोणत्याही प्रकारचा ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर जाऊनच अर्ज करावा लागेल. तर ही होती CNP नाशिक भरती 2026 बद्दलची सविस्तर माहिती. आता सगळे तपशील समोर आहेत. विचार करण्याची आणि तयारीला लागण्याची वेळ आहे. तर मग प्रश्न हा आहे की या 534 जागांपैकी एक जागा आपली असू शकते का? योग्य तयारी केली तर उत्तर नक्कीच हो असू शकतं.